ही 18 धावांची. हॅलो. तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल देवा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय श्री मॅक्स बाय फोर्डसे आपण पाहतोय आणि मॅक्स बायकडनं फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. व्यासपीठावरती खेळाडूंचा मनोबल वाढवण्याची गरज आपल्याला पाहतोय, कारण की गरज उरली आहे 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आणि इथून मॅक्स बाय सांगतायत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाजांना. टू कॉम बॉक्स. लेन बॉल, पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केला, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. रॉयल कारभार आहे, पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. घेऊ नका, पहिलाच बॉलवर षटकार आलाय. राहुल शेळकेचं भव्य स्वागत झालंय. सध्याच्या घडीला बखास पासून अडखळत खेळणाऱ्या रॉयलला मात्र हा षटकार ठोकलाय. नक्कीच षटकार लगावलाय आणि मॅक्स दादांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय. मॅच प्रेशर मध्ये होती, खेळाडूचा उत्साह कसा वाढवायचा आणि आमच्या मॅक्स दादांनी ते पारितोषिकाद्वारे केलंय. पुढचा बॉल फुल टॉस आहे, आणखीन एक धमाकेदार फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉयल कारभार सुरूच आहे. रॉयल पाटीलच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार. बद्दल सांगायचं झालं तर राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा आणि त्यांचे परम मित्र मॅक्स बाय फोर्डसेंचा देखील मन आपण पाहतोय मित्रांनो किती मोठे आले. मैदानाच्या आतमध्ये मॅचचं गांभीर्य पाहिलं आणि प्रत्येक षटकाराची गरज होती आणि षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सलग 2 षटकार आलेत आणि 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय फलंदाज रॉयल. लगातार 2 षटकार, पुन्हा एकदा सामना पालटलाय. पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये हा सामना कैरे संघाकडे जरूर होता, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र चित्र पालटवलं होतं. पाली संघ करत प्रणयनं केलेली गोलंदाजी फक्त 2 धावा, शेवटच्या गोलंदाजाला 18 धावा ठेवल्यात आणि पहिल्या 2 बॉल मध्ये 12 देऊन बसलाय राहुल. यावेळचा हा फटका उंच गेलाय, स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे येतोय, झेल तर टिपलाय, रॉयल बाद होईल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, सामन्याला कलाटणे. सामना चेंडू गणित खरं तर बदलताना दिसतोय. कधी पाली कधी कैरे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा सामना पोहोचलाय. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रॉयल सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉल मध्ये रॉयलच्या बॅटमधून 1च धाव आली होती, परंतु त्यानंतर अगदी निर्णायक क्षणाला आलेले 2 षटकार. या 2 षटकारांना मात्र प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. प्रत्येक बॉलवर चर्चा 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 आणि फक्त चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे पाली संघाची. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. शुभाई शेळके यांचे व्हिडिओज आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दिलदार व्यक्तिमत्व, याच गावचे रॉयल व्यक्तिमत्व. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा चित्तथरारक पाहायला मिळतो. या स्पर्धेमधले प्रत्येक सामने मात्र तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन आलेत. निखळ आनंद दिला या स्पर्धेनं तमाम क्रीडा रसिकांना. पाहूया इकडे मात्र गोलंदाज राहुल शेळके पुन्हा एकदा सज्ज होते. कमबॅक केलंय या गोलंदाजानं. यावेळेचा हा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, पुन्हा एकदा सामन्याला कलाडणे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 18 धावा महागड्या वाटत होत्या आणि त्यावेळेला मात्र 2 षटकार आले. 4 बॉल 6 सोपं वाटत होतं, परंतु आता 2 बॉल 6, एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल हवेमधून. नेक्स्ट मॅच बी रेडी.
टेंबोडे संघ जसे 2 चेंडू संपतील आपल्याला मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राहुलचा हा बॉल थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम द बॉडी, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 5 रिक्वायर्ड नाव. चित्त थरारक सामना आहे. श्वास रोखून धरणारे क्षण आहेत खरं तर प्रत्येक क्रीडा रसिकांसाठी. आमचे दोनही 12th मॅन सुद्धा चिंतेमध्ये आहेत. त्यांचाही जीव भांड्यामध्ये पडलाय. या मॅच मध्ये चाललंय तरी काय आज प्रश्न मात्र सगळ्यांना पडलाय. घाटामध्ये सुद्धा जेवढी वळणं नाहीयेत ना तेवढी वळणं या मॅच मध्ये खरं तरी येताना आपण पाहिलेत. प्रत्येक चेंडू गणिक सामना वळताना पाहिलाय आणि त्याचमुळे आदयची स्पर्धा म्हटली आणि सामना शेवटपर्यंत गेलाच नाही मग सगळं काही व्यर्थ. आणि हेच सामने मात्र तुम्हाला गेल्या 5 रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर बॅटर आहे प्रतीक. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. सिंगल चाले. एक धाव. सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर नेऊन ठेवलाय. चांगली बॉलिंग चांगलं कमबॅक मात्र राहुल शेळकेचं. बघाशी सुद्धा 1 बॉल 6चा सामना आला होता. हा 7व्यांदा खरं तर शेवटच्या बॉलवर 1 बॉल 4, 1 बॉल 5, 1 बॉल 6 असा सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल तो फलंदाज नरेंद्र पाटील. आणि नरेंद्र पाटील आतापर्यंत आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 21 धावांची खेळी नरेंद्रनं केले. हाच नरेंद्र सिद्धू 11 कैरे संघाला आज मात्र विजयाचे ते क्षण देणार का, जल्लोषाची ती संधी मात्र देणार का. एक ट्रॉफी निश्चित करायची आहे. रिकाम्या हातानं कोणालाच जायचं नाही आजच्या रात्रीमध्ये. परंतु थोडं स्पीडअप करा प्लीज पालीस संघ प्लीज स्पीडअप करा कारण हा सामना मात्र 1 तासापेक्षा जास्त गेलाय. 4 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा 1 तासापेक्षा जास्त जायला लागले तर सकाळ होईल आपल्याला. अंपायर सुद्धा खरं तर डे स्पर्धा करून आलेत. नाईट स्पर्धा परत उद्या कदाचित डे असू शकते त्यामुळे मोठा खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा टास्क आहे. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. हा बॉल जसा पडेल ना टेंबोडे संघ आपल्याला मैदानामध्ये उतरायचा आहे. बी रेडी. सज्ज राहा प्लीज टेंबोडे टीम. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत. हृदयाचे ठोके उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगानं धावायला लागलेत आता मात्र. लास्ट बॉल थ्रिल. 1 चेंडू 4 आणि हा बॉल निर्धाव आलाय आणि हा सामना पुन्हा एकदा जिंकून दिलाय. पाली संघ सुपर 6 मध्ये धडक मारतोय. 1 ट्रॉफी निश्चित केले. हातात तोंडाशी आलेला घास सिद्धू 11 कैरे संघाचा हिरावून घेतलाय. वेल प्लेड. अभिनंदन टीम पाली.